साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। कंत्राटदारासह घटनास्थळी काम करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतली ही दुर्घटना होती। पालिका एल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पुन्हा हा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान साकीनाका दुर्घटना प्रकरणी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह बीएमसीचे 4 अभियंते निलंबित करण्यात आलेत, तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान मुंबईमधल्या या दुर्घटनांची जबाबदारी घेणार कोण? उभाटाचे आमदार सुनील प्रभूंनी हा प्रश्न उपस्थित केलाय। सखोल चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करा, असं देखील सुनील प्रभूंनी म्हटलंय। झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाला, मॅनहोल पडून एक माणूस गेला। या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। या मुंबई शहरामध्ये मी कालही म्हटलं होतं, आजही म्हणतोय की 4 IAS ऑफिसर आहेत, 6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत। अशा वेळेला ही जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। आणि मी एवढंच सांगतो की नियोजनाचा अभाव ज्यामुळे होतो त्यामुळे ही अशी परिस्थिती उद्भवते। त्यामुळे एकमेकावरती जबाबदारी ढकलून या घटना टळणार नाहीयेत। ज्या घटना होऊन गेलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातला जो माणूस गेलाय तो तुम्ही परत आणून देऊ शकत नाही। त्यामुळे याची सखोल चौकशी करून जे कोण दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे।